शासकीय आधारभूत किंमत योजना 2025-2026 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित यांच्या वतीने येवला येथे मका खरेदीचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला। सहकार महर्षी गोविंदा नाना सोनवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले। येवला तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य आणि हक्काचा हमीभाव मिळावा या उद्देशाने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे। यावेळी बोलताना समीर भुजबळ यांनी शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त काम घेण्याचे आवाहन केले। या प्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार, तहसीलदार आबा महाजन, अंबादास बनकर, संभाजी पवार, राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, वसंत पवार, किसन धणगे, मकरंद सोनवणे, प्रमोद सस्कर, अमोल सोनवणे यांसह अनेक मान्यवर, सोसायटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। या केंद्रामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। येवल्यामध्ये दोन ठिकाणी केंद्र सुरू झाले, शेतकऱ्यांना हमीभाव दिला। आणखी मका केंद्र सुरू होणार का? शासनाची ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो आहे अतिशय चांगल्या रीतीने जे आहे सहकार्य करायचं, त्यांना ताकद द्यायची, त्यांना सक्षम बनवायचं, त्यासाठी जे आहे मकासाठी जे आहे 2400 रुपये भाव जो आहे शासनातर्फे जो डिक्लेअर करण्यात आलेला आहे, त्याची मुदतही आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण 31 तारखेपर्यंत वाढवून दिलेली आहे। मकाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यामुळे जे आहे पहिले एक होतं, मग नंतर आपण आता हे अंदरसूरचं आहे हे दुसरं गोडाऊन आणि आता पाटोदा इथेही आपण जे आहे हे गोडाऊन जे आहे खुलं करायला सांगितले, तिथे खरेदी केंद्र जे आहे उघडं करायला सांगितलेलं आहे। तर लोकांना तेही सुद्धा सुरू होईल आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घेतला पाहिजे, कारण का त्या थेट पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार मजबूतीने उभं आहे। तर शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे।